सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या सृष्टीमध्ये जे अयोग्य जीव आहे त्या अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वर वाडोवाडी फिरतात. अधिकारी जीवाला निमित्त करून तत्त्वज्ञान सांगतात, आचार विचारप्रणाली सांगतात. आणि त्या ज्या अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या त्या अनंत लीळांचं आपण चिंतन करत करत परमेश्वराबरोबरच आपला हा जीवन प्रवास करत असताना परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. परमेश्वर अनेक ठिकाणी जातात, तिथं बाईसा परमेश्वराचा पूजा अवसर करतात. तिथं काही जीव आहे त्यांच्या अधिकाराच्या अनुषंगाने त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देतात. त्यांची जी योग्यता आहे, जी पात्रता आहे, त्या अनुषंगाने अप्रत्यक्षरित्या आपल्यालाही त्यातून काहीतरी बोध देतात, समज देतात आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरावला तर आपल्याला परमेश्वराला प्राप्त करता येतं. याविषयी अनेक सद्भक्तांना संभ्रमावस्था आहे. अनेक सद्भक्तांचे फोन पण येतात. परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी गेलेले आहे ते स्थानाची उल्लेख लीळाचरित्रामध्ये येतो. नंतरच्या काळामध्ये स्थानपोथीमध्ये त्या स्थानाची निश्चिती करून आपल्या पूर्वजांनी ते स्थान आपल्यासाठी निर्माण केलेले आहे. परंतु तरीही प्रत्येक ठिकाणी ओटा होता असं नव्हे. आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओटा दिसतो आहे. त्या स्थानावरती नंतरच्या काळामध्ये स्थान निश्चितीसाठी ओटा ठेवण्यात आला. त्यानंतर आता आपण भावनेच्या भरात जाऊन त्याच्यावरती मार्बल लावलेले आहे आणि त्या ओट्याला, त्या मार्बलला आपण परमेश्वर समजून तिथं सर्वच जे परमेश्वराच्या ठिकाणी जे भक्त करत होते ते आपण करतो आहे. अर्थात ह्या भावक्रिया आहे. परमेश्वराने स्थान निर्माण करण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे हा आपण समजून घेतला पाहिजे. परमेश्वर जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी ह्या सृष्टीमध्ये अवतारतात आणि स्वतःची ओळख करून देतात, समज देतात, जाणीव करून देतात. परंतु परमेश्वराला समज दिल्यानंतर परमेश्वराने आपल्याला ती समजून आपण घेणं, त्यातून जाणीव निर्माण करणं, त्या जाणीवातून कृतीवर जाणं हे मात्र आपलं काम आहे. जर यदा कदाचित परमेश्वराने आपल्याला समज दिलेली आपण समजून नाही घेतलं, जाणीव नाही करून घेतली आणि कृतीवर नाही गेलो तर त्या सांगण्याला, त्या समज देण्याला काही अर्थ नाही. पण परमेश्वराने स्थान जे निर्माण केलेले आहे त्यातून त्या स्थानाच्या ठिकाणी असलेले जे जडत्वाचे नरकातले जे जीव आहे त्यांना सुखफळाला पाठवलं. कारण परमेश्वर जीवाच्या हिताचा विचार करतात. आणि दुसरा उद्देश, जे परमेश्वराने ज्या ठिकाणी स्थान निर्माण केलेले आहे, ज्या ठिकाणी उठले बसले तिथं काही लीळा झालेल्या आहे, त्या स्थानाच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराला आठवायचं आहे. त्या परमेश्वराला अंतर्गाम्य करायचं आहे, चिंतन करायचं आहे. ती लीळा आठवल्यानंतर आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये सत्व निर्माण करून त्या परमेश्वराने दिलेली समज आपल्या जीवनामध्ये उतरवायची आहे. इतका सोपा आणि सरळ अर्थ आहे. परंतु आपण त्याच्या पलीकडे विचार करत नाही. आपण दृष्टपर भक्ती करत असल्यामुळं त्या स्थानाच्या ठिकाणीच आपण सर्व काही करतो. स्वच्छतेच्या अनुषंगाने जे बी गोष्टी करता यायला पाहिजे, करायला पाहिजे ते आपण केल्याच पाहिजे. परंतु मग त्या स्थानाला परमेश्वर समजणं, त्या विशेषाला परमेश्वर समजणं हे मात्र अन्यथा ज्ञान आहे. त्या परमेश्वराने ती निर्मिलेली स्थानं आपल्यासाठी आहे. परंतु तिथं जी परमेश्वराने शक्ती निक्षिपली ती शक्तीचं कार्य परमेश्वर आपल्यासाठी करतात. हेतुक जर आपण दृष्टपर आपण जी तिथं भक्ती जर करत असेल तर ती मायादेवतेपर्यंत पोचते, अर्थात देवतेपर्यंत जाते. आणि अहेतुक जर केलं तर ते परमेश्वरापर्यंत पोचते. परंतु अहेतुक करण्याचा उद्देश, भाव, समज, ज्ञान हे आपण कृतीतून केलं पाहिजे. अहेतुक जर करायचं असेल तर त्याच्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये स्थान हे उत्पन्नाचं साधन होऊन गेलं आणि त्या उत्पन्नाच्या साधण्याच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी होत गेल्या. काही भोंदू लोक आहे त्याचा ते गैरफायदा पण घेतात. सर्वसामान्य वासनिकांना, मजबूर किंवा अज्ञानी लोकांना त्याचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन स्थानाच्या ठिकाणी मग विडेवान आहे, 108 विडेवा, 111 विडेवा, स्थानाच्या ठिकाणी 1000 फुलं वा, स्थानाच्या ठिकाणी 101 प्रदक्षिणा घाला, स्थानाच्या ठिकाणी पारायण करा. ह्या ज्या गोष्टी आहे या साऱ्या दृष्टपर याच्यात पडतात आणि यांनी कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. एक मानसिकता तयार होते, फक्त संस्कार लागतात.
विधीने विधी स्फुरतो, पण तो विधी कोणता असला पाहिजे? परमेश्वरांनी सांगितलेला, परमेश्वराच्या धर्माच्या चौकटीत असलेला. त्याच्यामुळं आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वरचं नाम आपल्याला भेटले, परमेश्वरांनी आपल्याला बोध देऊन स्वतःची जाणीव करून दिलेली आहे. ती जाणीव आपण कृतीत आणली पाहिजे. बरं, नुसती जाणीवच करून नाही दिली, ओळखच नाही करून दिली, तर परमेश्वराने प्रसंगानुरूप आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, आचार सांगितलेला आहे, विचार सांगितले आहे, तत्त्व सिद्धांत सांगितलेला आहे. आणि धर्म हा आचाराशी निगडीत आहे. जो आचार करतो त्याच्याशी परमेश्वर निगडीत आहे. धर्मामध्ये आचार आहे, तत्त्व आहे, विचार आहे, सिद्धांत आहे, ज्ञान आहे, आणि यावरती धर्म उभा आहे. त्याच्यामुळे ते आपण घेतलं तर आपण धर्मात आहोत. परंतु ते न घेता आपण बाकीचेच कर्मकांड करत बसलो, कोणाचं तरी ऐकून आपण करत बसलो, तर मात्र आपण धर्मातच नाही आहे. आणि म्हणून स्थान जे आहे या संदर्भात लोकांमध्ये बऱ्याच संभ्रमावस्था आहे. नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्या परमेश्वराने ते वंदनासाठी आपल्याला उपलब्ध केलं आहे, तर ते वंदन म्हणूनच आपण त्याकडे पाहिलं पाहिजे आणि वंदनासाठीच ते वापरलं पाहिजे. परंतु आपण सर्व गोष्टीसाठी त्या वापरतो. आणि नंतरच्या काळामध्ये सत्संग ऐकण्याची, आता आज सत्संग ऐकतात, सत्संगाच्या माध्यमातून साधू संत काही निरूपण करतात, जे यथार्थ ज्ञानी आहे ते यथार्थ सांगतात. आणि मग कधीतरी कन्फ्युजन तयार होतं, अरे आपणाला तर हे करायला नाही पाहिजे, मग आपण केलं, मग आपल्याला दोष लागला का? त्यातून आणखीन भीती निर्माण होते. जोपर्यंत आपण अज्ञान आहोत, त्या अज्ञानाच्या पोटी जर आपण एखादी क्रिया केली तर त्यांनी दोष लागत नाही. परंतु ज्ञान झाल्यानंतर, 4 गोष्टी समजल्यानंतरही जर आपण क्रिया केली तर मात्र दोष लागतो. हे लक्षात घ्या. परमेश्वर अज्ञानाला माफ करतात, ज्ञानी याला कधीच माफ करत नाही. ज्याला समज आहे, ज्ञान आहे, 4 गोष्टी कळतात, त्यांनी जर चुकी केली तर 100% त्याला माफी नाही. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे का कळत न कळत अज्ञानापोटी आपल्याकडून जर काही गोष्टी घडल्या असतील तर ते आज आपल्याला समजलं आहे, त्याचं प्रायश्चित्त करून घ्या, परमेश्वरात प्रसव मोडा, आणि पुढं भविष्यात आपण असं करणार नाही याचा निग्रह करा. निग्रह जर केला तर 100% परमेश्वराचं सहाय्य होत असतं. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी परमेश्वराचं जरी वस्तीस्थान असेल, तिथं लीळा जरी घडलेली नसेल, तर तिथंसुद्धा पूजा अवसर झालेले आहे. त्याच्या पाठीमागचा परमेश्वराचा हेतू आहे, त्याचं आपण चिंतन करायचं आहे. बाकी स्थान आहे. फक्त महास्थान काय, तर तिथं परमेश्वर जास्त दिवस राहिले, जास्त लीळा घडल्या, जास्त आपल्याला परमेश्वराचं आठवण करता येईल, अशा अनुषंगाने ते आहे. मात्र स्थान आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वरांनी जे आपली दया, माया, कृपा करून या ज्या शक्ती आहे त्या निक्षेपलेल्या आहे. मग या स्थानाच्या ठिकाणी निक्षेपल्या, त्या स्थानाच्या ठिकाणी नाही निक्षेपल्या, किंवा इथं कमी निक्षेपल्या, तिथं जास्त निक्षेपल्या, असं काही नाही आहे. ही आपली टोटल मानसिकता आहे. आणि त्यामुळं संभ्रमावस्थेत जाऊन आपण ह्या कर्मकांडाला, अंधश्रद्धेला बळी पडतो आणि परमेश्वर जो धर्म आपल्याला दिलेला आहे त्यापासून दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वर भ्रमण करताय आणि नांदूर मधमेश्वरला परमेश्वर आहे, सिन्नरच्या पुढे परमेश्वर गेलेले आहे. आणि तिथं गमन केल्यानंतर सर्वज्ञांचं क्षौर वाढलं होतं, अर्थात केस वाढलेले होते डोक्यावरचे. श्री क्षौर करायचे देव 8 दिवसातून, 10 दिवसातून, आणि मग मर्दाना मादने व्हायचं, पूजा अवसर व्हायचा. तर तिथं गेल्यानंतर क्षौर वाढलेलं होतं. तेव्हा एक नाभिकाला बोलवलं, त्यांनी देवाला नमस्कार केला आणि अग्निकुंडाजवळ कुशळतेने त्यांनी परमेश्वराचं क्षौर केलेलं आहे. आणि सर्वज्ञांनी त्याला बायसान करवी एक दाम दिला. बायसानीसुद्धा दाईंबा करवी त्याला दाम दिला, आणि मग दाईंबा करवीच बायसांनी देवाचं मर्दना मादनं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं सर्व पूजा अवसर वगैरे झाल्यानंतर, आरोगण झाल्यानंतर विडा अवसर होतो, आणि त्याच ठिकाणी परमेश्वराची 1 दिवसाची वस्ती आहे. आराम करतात. त्यानंतर परमेश्वर पुनतांब्याला गमन करतात पुढे. सर्वजणांनी मग पुनतांब्याला गमन केलं. गुंफेमध्ये परमेश्वराचं अवस्थान असतं आणि 5-7 दिवस परमेश्वर तिथं राहतात. एकाच वाट्यावरती सर्वज्ञांचं पूजण्याचं तिन्ही पूजा अवसर व्हायचे, आरोगणा व्हायचा, गुळा व्हायचा, आणि त्या जीवाला ते जे जोडलेलं आहे तोच जीव परमेश्वराच्या संपर्कात पण यायचा. आता क्षौर करण्यासाठी अनेक ठिकाणी परमेश्वराच्या संपर्कात असे भरपूर नाभिक आलेले आहे.
आणि अनेक आपण पुढं लीळा घडतील पण. काही नाविकांना परमेश्वराचं ते सौंदर्य लावण्य पाहिल्यानंतर ते घाबरले, यांचं आम्ही करू शकत नाही, देवाने त्यांना अभय दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी काहीही न घेता देवाचं क्षौर केलेलं आहे. ज्या वस्ताऱ्यांनी परमेश्वराचं क्षौर केलं तो वस्तारा परत कुठेही कशालाही कोणालाही त्यांनी वापरलेलं नाही आहे. पण काही एकदमच नॅचरली येतात, इतरांचं करतात तसं करतात, वरून पैसे पण घेतात आणि निघून जातात. तर ही त्या जीवाची सात्विकता, त्या जीवाची शुद्धता त्यावरती अवलंबून आहे. आता हा जो क्षौर करायला आला होता नाभिक, त्याला काहीच वाटलं नाही, त्यांनी ते क्षौरही केलं, पैसे घेतले, निघूनही गेला. ती दृष्टी पण असायला पाहिजे. ती सात्विकता जर हृदयामध्ये असेल तर ती दृष्टी असते की हे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहे, वेगळे दिसतात. त्यांचं उठणं बसणं दिसणं ते सौंदर्य. परंतु काही लोक मुळातच मळीनं असलेलं असल्यामुळं त्यांना त्याच्यातलं जे वेगळंपण आहे ते जाणवत नाही. आपल्यालासुद्धा धर्माचा अभ्यास करत असताना तत्त्वज्ञानातून आपल्याला आपल्या धर्माचं वेगळंपण जाणवतं. का जाणवतं? आपल्याला काही ते समजलं आहे, बोध झालेला आहे. आणि त्या वेगळेपणातूनच आपणसुद्धा वेगळं राहिलो पाहिजे, वेगळं वागलो पाहिजे, वेगळी कृती आपली असली पाहिजे. जरी समाजात राहिलो असलो तरी परमेश्वराचा जो धर्म आहे तो आपल्याला कळाल्यामुळं आपण बोधासारखंच राहिलो पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या अवस्थेचे जीव आहे त्याला दर्शनाचं फळ आहे. परमेश्वराच्या दयामाया कृपा करून त्यांनी पूर्वकर्मा जे जोडलेलं आहे ते परमेश्वराला द्यायचंच आहे. संबंधदानाचं फळ आहे. पुढे जाऊन त्याला सुखफळाला जाऊन त्यानंतर त्याची अवस्था बदलेल, बोध होईल, त्यानंतर परमेश्वराला तो अनुसरण पुढं जाईल, ती नंतरची गोष्ट आहे. परंतु आजच परमेश्वराने त्याला जी संधी दिली होती ती संधी मात्र त्यांनी दवडलेली आहे. असे अनेक सद्भक्त परमेश्वराच्या संपर्कात येतात जातात. आपल्यालाही अनेकांना परमेश्वराने बोध दिलेला आहे. अनेक लोक उपदेशी आहे. मग अनेक लोक उपदेशी आहेत, अनेक लगेच मग अभ्यास करतात का? समजून घेऊन जाणून घेऊन लगेच कृतीवर जातात का? नाही. परमेश्वराने त्या हिरेखानीच्या दृष्टांतातून सांगितलेलं आहे, इथं सर्वच येतात, परंतु कोण कोणत्या हेतूने कोण कोणत्या भावाने येतो त्याला त्याच्यानुसार ते फळ भेटत असतं. आपणही कशामध्ये मोडतो, कोणत्यामध्ये मोडतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला दररोज कोणी ना कोणी फोन करतं, काही लोक भेटायला येतात. कालसुद्धा मला एक कुटुंबातले 4 लोक भेटायला आले. उपदेशी आहे म्हणे. एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. उपदेश का घेतला, कशासाठी घेतला, नामपाठ आहे का, गपचूप बसले. देव करायला तर हात सोळे करून शांततेने देव करायचे असतात, ते सुद्धा त्यांना जमलं नाही. फक्त डोकं टेकवलं. त्या कृतीवरून आमच्यासारख्या लक्षात येतं का एक तर उपदेशी नसेल आणि सांगत असेल उपदेशी तर तो नुसताच नावाला काय उपयोगाचा नाही आहे. ती जाणीवच नाही आहे त्याच्यावर परमेश्वराने काय दिलेलं आहे आणि आपल्याजवळ काय आहे याची किंमत न कळाल्यामुळं सर्वसामान्य काय, अन्य काय आणि ते काय सारखेच आहे. आणि आपण कोण आहोत, आपण कशामध्ये मोडतो हे आपण बघितलं पाहिजे. आपण अभ्यास करतोय, लीळाचरित्र चिंतन करतोय, सत्रपाठ वाचतोय, स्थानं करतोय, साधू संतांकडे जातोय, कशासाठी? प्रत्येक गोष्टीचा प्रश्न आपल्याला निर्माण झाला पाहिजे का कशासाठी आणि का, मिळणार काय आणि मिळवायचं काय, हे जोपर्यंत तुमच्या मनात प्रश्न येते नाही तोपर्यंत तुम्ही उपदेशी असूनही उपयोग नाही, धर्माचा अभ्यास करूनही उपयोग नाही, आणि काही जी क्रिया करताय धर्माच्या चौकटीत राहून तिलाही उपयोग नाही आहे. फक्त आणि फक्त संस्कार लागतो. काल केलं म्हणून आज करतोय, आज करतो म्हणून उद्या करतोय, आणि करत करतच इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आपली जर प्रगतीच झाली नाही, पुढे सरकलोच नाही, तर त्या करण्याला काही अर्थ नाही. शाळेत जातोय परंतु तो दरवेळेस नापासच होतोय. नुसताच शाळेत जातोय, अभ्यासही करतोय, पेपरही देतोय, पण नापास होतोय. तसं आपल्या अनंत जन्मात अनंत सृष्ट्यामध्ये आपण आलो, देवाने दिलं, आपण नापास होत गेलो. त्या नापासाला काही अर्थ राहिला नाही. पण आता पुढं जायचं असेल तर पुढचा विचार करावा लागेल. देवाचं तिथं 4-5 दिवस अवस्थानं असतं पुणतांब्याला. एकाच जिथं ज्या ठिकाणी परमेश्वर असायचे त्या एकाच वाट्यावरती देवाचा पूजा अवसर व्हायचा, गुळा व्हायचा. आणि मग तिथं बरेच मंदिर आहे. आजही आता बरेचसे मंदिर आहे अन्य लोकांचे, परंतु आता आपलं मंदिर वेगळं आहे. परंतु तिथं बरेचसे त्यावेळेसही मंदिर होते. आणि मग कधी कोणत्या मंदिरात, कधी कोणत्या मंदिरात, कुंकुमेश्वराच्या मंदिरात, कधी विश्वेश्वराच्या मंदिरात, कधी जडशेराच्या देवळात, ती सारी नावं येतात. कधी गुंफेमध्ये विहारणाला जायचे, असायचे, कपाळेश्वराच्या देवळात गमन करायचे.
तिथं आसन व्हायचं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जे जे जीव, त्याला ज्या ज्या जीवाची कणव आहे त्या त्या ठिकाणी देव जायचे, बसायचे. त्याला काय द्यायचं ते द्यायचं. आपल्या विचाराच्या पलीकडचं आहे ते. त्या जीवालाही माहीत नाही की आपण इथं होतो ना, आता इथून कसं गेलो पुढं. फक्त जातो. आपण आज इथपर्यंत कसं आलो आहे आपल्याला काहीच माहीत नाही. आपण काल काय जेवण केलं ते आठवत नाही. मागच्या जन्माचं काय आठवणार आहे. परंतु परमेश्वराचं कार्य मात्र कंटिन्यू चालू आहे, अखंडित चालू आहे. आणि त्या त्या जीवाची ज्या ज्या कन्वेनुसार ते जी त्या जीवाला देणं आहे परमेश्वर ते देतात. त्यानंतर असंच फिरत फिरत परमेश्वर दररोज एक ठिकाणी जायचे. दिवसभरातून 2-4 मंदिरात जायचे, बसायचे. काही ठिकाणी पूजा अवसर व्हायचा, काही ठिकाणी नुसतंच बसून देव विश्रांती करून निघून यायचे. त्यानंतर साळातीर्थीला आसन झालं. तिथं आपलं जे मेन मंदिर त्याच्या खालीच नदीच्या कडेला साळातीर्थीचं स्थान आहे. आपण केलं असेल. देव एकदा सर्व सद्भक्तांबरोबर साळातीर्थाच्या मंदिरात गमन करतात. समोरच खडकावरती आसन झालं आणि भक्तजनांनी विचारलं की साळातीर्थी मंदिर म्हणजे काय, साळातीर्थ म्हणजे काय आहे. आणि मग देवाने तिथली जी बी आख्यायिका आहे, जो इतिहास आहे तो सांगितला. इथे एक पिंगळ होता म्हटले. पिंपळावरती साळुंकी बसायची आणि ती अडकली. ती अडकल्यानंतर ती मेली आणि मेल्यानंतर ती तिथंच त्या झाडावर अटकून राहिली. तिचा एक पाय, पंख जळशेणावर पडला म्हटले. तिथून खाली ज्या ठिकाणी पडला त्यानंतर त्या ब्राह्मणाच्या घरी ती जन्माला आली. तो ब्राह्मण दररोज तिथं पूजा अर्चा करायला येत असेल. त्याच मंदिरात तिचं ते सर्व अवयव पडले आणि त्या ब्राह्मणाच्या घरी ती जन्माला येते आणि तिला पाठीमागच्या जन्माचं आठवतं. आजही आपण सोशल मीडियावरती बघतो की याला पूर्वजन्म आठवतो, मग तो मी आहे सांगतो. किती खरं किती खोटं हे एवढं सोपं नाही आहे. कारण दैवाकडून काही असेल आणि त्या जीवाची योग्यता असेल तर यात कधी थोडंफार समजू शकतं, कळू शकतं. परंतु परमेश्वराची कृपा असेल तरच. श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला 3 जन्म पाठीमागचे दाखवले होते. तर परमेश्वरांनी ठरवलं तर आपण मायेच्या तामातून निघाल्यापासून किती जन्मात गेलो, किती पापं केले, काय काय केले उपदे आपण इथपर्यंत परमेश्वराने आपल्याला कसं आणलं आहे सारं दाखवू शकतं. आणि ते आपल्याला नंतर कळतं. ज्यावेळेस आपण शाब्दज्ञानातून अप्रोक्ष ज्ञानात जातो तेव्हा आपल्याला सारे कर्म कळतात. नुसतं कर्मच कळत नाही, समजतात, दिसतात. त्याच्यामुळं आपण जळतो पण आणि ते संपवण्याचं आपल्याला जे त्याचं उपाय आहे ते पण माहिती होतं आपल्याला. त्यानंतर अयोग्यता कळते, कर्म कळतात, मळ चिटाकलेले राहतात, ते आपण संपवतो. असं करत करत आपल्यामध्ये शुद्धता निर्माण होते. तर ह्या साऱ्या गोष्टी नंतर कळतात. परंतु ह्या जीवनामध्ये पाठीमागचं आठवणं सोपं नाही. परंतु त्याला ते आठवलं आणि तिनं सांगितलं का पूर्वी मी अमकी होते, म्हणजे साळुंकी होती, अशा ठिकाणी मी मेले, मग माझे असे अवयव तिथं पडले म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला आले. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तिथं आजही तो साळुंकीचा सांगाडा पडलेला आहे, चला म्हणे. तर सर्वांना आश्चर्य वाटलं. त्या पिंपळावर अजूनही म्हणे जे सांगाडा आहे हे सांगितल्यानंतर ते सर्वच लोक पाहायला येतात. ते लोक सांगाडा पाहण्यासाठी तिथे आल्यानंतर त्यांना ते साळुंकीचा या बाईंनी सांगितलेला पूर्णपणे तो सांगाडा दिसला आणि त्यांनी तो काढला आणि तिथेच जमिनीत पुरला आणि तिथंच मंदिर बांधलं आणि ती साळातीर्थ तयार झालं. आजही आपल्या समाजामध्ये अशी कितीतरी मंदिरं उभी राहिलेली आहे. आता साळुंकी आहे, तो जीव आहे, तो नरक योनीत होता आणि तिचा सांगाडा पुरून मंदिर तयार केलं आणि ते लोक पूजायला लागले. नंतरच्या काळामध्ये परमेश्वर मात्र तिथं जातात, तिथं जे बी आहे ते काढून आपली शक्ती निक्षेपतात आणि म्हणून आपल्याला आता ते स्थान वंदनासाठी उपलब्ध आहे. परंतु समाजामध्ये अशी कितीतरी मंदिरं आहे की त्यांच्या अशाच आख्यायिका. कोणी भगत असतो तो मेल्यानंतर पुरतात, तिथंच मंदिर बांधतात. कोणी साधुसंत असतात, अन्य साधुसंत त्यांना पुरतात, समाध्या होतात, तिथंच मंदिर तयार होतात. अशा बऱ्याच गोष्टी. परंतु ती परंपरा आपल्याकडे नाही. आचार्य होते, प्रत्यक्ष 2 देवाचं सन्निधान घडवलं, मडवलं. मूळ आचार्य देवाच्या कडेने आचार्य केलं, आपल्यापर्यंत ते निमित्त केले. पण आचार्य गेल्यानंतर सुद्धा काही त्यांचे जे शिष्य होते त्यांना वाटलं होतं की आपण असं करावं. परंतु काही शिष्यांनी विरोध केला की हे चुकीचं आहे आणि ह्याच प्रागात पडेल आणि पुढे जाऊन धर्माला बाधा येईल. किती दूरदृष्टिकोन होता त्यांचा. आणि त्या अनुषंगाने ती परंपरा पडली नाही. जर ती पडली असती तर आपल्या स्थानांपेक्षा आपल्या साधूंचे थडगेच
जास्त असते, कुठं डोकं टेकावं आणि कुठं नाही टेकावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला असता. परंतु कालानुक्रमे या गोष्टी आता फोटोपर्यंत आलेल्या आहे. फोटोला हार लावण्यापर्यंत जातील, फोटो मंदिरात लावतात, आश्रमात लावतात, एक ऋण, एक आठवण म्हणून करतात. परंतु पुढे जाऊन या गोष्टी व्हायला नाही पाहिजे याचाही विचार आपण केला पाहिजे. जीव जीव आहे आणि तो जीव परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्यांनी जे केलेलं आहे तर त्याच्यासाठी त्याच्या पदरात पडलं आहे, त्याच्यासाठी ते उपयोगी येणार आहे. एक निमित्त मानिजे म्हणून आपण ठीक आहे, परंतु ते कुठपर्यंत मानायचं हाही बी आपला विषय आहे. आणि मग देवाने ते सर्व सांगितलं आणि त्यानंतर म्हणे ह्या साळातीर्थाचं एवढं महत्त्व वाढलं, लोक वाराणसीला जायच्याऐवजी इकडंच यायला लागले, इतकं मोठं त्या मंदिराचं प्रसिद्धी झाली म्हणे. अशी देवाने ती आख्यायिका सांगितली आणि सर्व भक्तांना घेऊन देव मठात गमन करतात. समाजामध्ये फिरत असताना बऱ्याच मंदिरं असतात ना, त्याची जर आपण थोडीशी चौकशी केली त्या अशा गोष्टी येतात. मी एका गावात असंच गेलो होतो, एक मंदिर होतं. म्हणले मंदिर काय आहे, तर जे एकदम वयस्कर लोक होते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या गावात एक भगत होती म्हणले, तिच्या अंगात यायची देवी आणि त्या अंगात आल्यानंतर लोक तिला जायचे. ती मेल्यानंतर तिचं मंदिर बांधलं म्हणे, इथं तिला पुरलं मंदिर बांधलं आणि ती जानकाई झाली म्हणे. ते जानकाईचं मंदिर कोणालाच काही माहीत नाही, पण जुने लोक सांगतात. आता जे सांगतात, ज्यांनी अनुभवलं ते बी जाऊन तिला डोकं टाकायचे लागले, पूजा करायला लागले, यात्रा भरायला लागले. ते ज्या गोष्टी आहे यातून आपण बाहेर पडलो हे किती मोठं भाग्य आहे. कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, विधी आहे आणि त्याचाच जर आधार घेऊन जर आपण परमेश्वराची भक्ती करत असेल तर आपण किती दुर्भाग्य आहे हे बी लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं परमेश्वराने जी गोष्ट जशी आहे तशी जाणणे म्हणजे ज्ञान ही जी व्याख्या सांगितली ती आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण त्याला अतिव्याप्तता आहे. जी म्हणजे कोणती, त्याच्यात प्रत्येक गोष्ट आली. मग स्थान आला, विशेष आला, प्रसाद आला, साधू आले, भिक्षुक आले, वासनिक आले, सर्व आले. जे जे साधनं आपल्याला दिलेले ते जसे आहे तसे जाणणं, ज्याच्यासाठी दिलेले तसाच वापर करणं म्हणजे ज्ञान. कशालाही काही म्हणणं, कशालाही कशाकडूनही काही उपयोगात आणणं हे मात्र बरोबरचं नाही. हे अन्यथा ज्ञान आहे. याच्यातूनच मळीनतो निर्माण होऊन आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. एक वेगळ्याच रस्त्याने आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जर निघालो तर परमेश्वर भेटणार नाही. परमेश्वराने जो रस्ता आपल्याला दाखवलेला आहे त्या रस्त्याने जर आपण चालत राहिलो तरच परमेश्वर कधी ना कधी आपल्याला भेटतील. परंतु तो रस्ता योग्य असला पाहिजे. स्पीड किती याला महत्त्व नाही आहे. तो रस्ता योग्य असेल, हळू का होईना परंतु योग्य ठिकाणी आपण पोहोचू. त्यानंतर एका मंदिरात देवपूजा अवसर सकाळी होतो. सर्वज्ञांनी कारटमठाला गमन केलं. कारटमठ, आता कारटमठ म्हणजे ज्या ठिकाणी दशक्रिया होतात, महिने होतात, वर्षश्राद्ध होतात, त्या विधी वगैरे करण्यासाठी जो जागा असते त्याला कारटमठ म्हणतात. आणि त्या ठिकाणी देव गेले, बसले, भक्तजनांना निरूपण केलं त्या ठिकाणी. आणि निरूपण केल्यानंतर त्या कारटमठाचं महत्त्व देवाने सांगितलं का गावातली जितकी माणसं मरायची त्यांचं इथं सर्व जे बी आहे ते श्राद्ध वगैरे हे ते जे विधी आहे तो इथं केल्या जायचा. आणि म्हणून याला कारटमठ असं म्हणतात म्हटले. तिथली महत्त्व देवाने सांगितलं, तिथलं आख्यायिका सांगितली. परंतु तिथं जाण्याचा उद्देश परमेश्वराचा जो होता त्या जीवातल्या काय जीवाला द्यायचा असेल, जे होऊन गेलेले असतील किंवा तिथं काही असतील त्या ठिकाणी परमेश्वराने त्या जीवाला संबंध देऊन पुढं नेऊन परमेश्वर भक्तीला लावला असेल. परंतु त्या निमित्ताने आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. मग दुसऱ्या दिवशी सर्वांनी संध्याकाळचा पूजा अवसर झाला आणि सहजच परमेश्वर ओळाकडे परिसरासाठी गमन करतात. त्यावेळी व्यभिचाराचा आळ आलेला असल्यामुळं एका ठाकुराला तिथं खून करून टाकलेलं होतं. देवानी बाईसांना बोलवलं, भक्तांना बोलवलं, म्हणले जायची तयारी करा. आता बाईसांना वाटलं की इथं चांगली व्यवस्था आहे, मंदिर आहे, पाणी आहे, सर्व आहे, गावजवळ आहे, इथून कशाला जायचं. पण देव म्हणतात बाई हे बघा काय. तर बाईचं आणि भक्त म्हणतात आपल्याला काय करायचं, ते त्यांचं त्यांचं झालं, त्यांनी मारलं, त्यांनी टाकलं. परंतु देव म्हणतात हिंसावरती ती असताना महात्म्याने असू नये. ज्या ठिकाणी हिंसा असते, हिंसा होते, त्या ठिकाणी महात्म्याने म्हणजे आपण थांबू नये. हे तत्त्व आहे, सिद्धांत आहे. ही राजसभूमी झाली म्हटली. आणि त्यामुळं आपण इथून निघावं लागेल हे समजून सांगितल्यानंतर, निरूपण केल्यानंतर सर्व भक्तांनी तिथून निघालो. आणि आजही आपण या गोष्टी पाळल्या पाहिजे. ज्या ठिकाणी हिंसक असं
ठिकाण असतं, अर्थात बिअर बार आहे, नॉनव्हेजचं दुकानं आहे, हॉटेलं आहे, अशा ठिकाणी आपण थांबू नये, तिथं जाऊन पाणी आणू नये, चहा पिऊ नये. नाही तर काही लोकांची एक मानसिकता असते, आपण थोडी खातो, काय फरक पडतो. परंतु संग्रह विषय व्यवस्था जर आपल्याला करता आली तर आपण केली पाहिजे. कारण काही वेळेस अडचणी येतात, त्या अडचणीवर कशी मात करायची. धर्म जर समजत असेल आणि त्यातून जर होणारं नुकसान आपल्याला लक्षात आलं तर आपण मात करू शकतो. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आपण थांबलो नाही पाहिजे, गेलो नाही पाहिजे, तिथं खाणं पिणं केलं नाही पाहिजे. कारण ती तामस भूमी झालेली असते. त्याचा परिणाम आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर, आपल्या विचारावर येऊन, आपली मलिनत्व येऊन धर्मावरून आपण जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून देवाने तिथून गमन केलं आणि तिथून देव पुरण गावच्या उत्तरेला देवळात वस्ती करतात. तिथून पुरण गाव आहे. तिथून पुढे गेल्यानंतर आता हे जे बरेचसे स्थानं आहे ते उपलब्ध नाही आहे. कारण पुणतुंब्यावरून आपण निघाल्यानंतर डायरेक्टच आपण श्रामपूरला जातो. तिथून मग बेलापूर आहे, डोमेग्राम आहे. परंतु मध्ये एक दोन स्थानाचा उल्लेख येतो, परंतु ते स्थानं काही उपलब्ध नाही. आता जे स्थानं उपलब्ध नाही मग तिथं कार्य थांबलं आहे का? तसं नाही आहे. परमेश्वराचं कार्य अखंडित चालू आहे. ते कुठंतरी कशातरी माध्यमातून चालू आहे. जरी आपल्याला स्थान उपलब्ध नसले तरी त्या स्थानाचं कार्य कशाच्या तरी माध्यमातून कोणासाठी तरी ते वर्ततच असतं. त्यानंतर देव दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या देवळात आसन करतात. एकविरीच्या देवळात घोगरीच्या घोगर गावी तिथं जातात आणि तिथं देवाचं बाईसानी श्रीचरण शाळण प्रक्षापन केलेलं आहे. पूजा अवसर झालेला आहे, आरोगणा झालेली आहे. पुढे वस्ती स्थानं बरेचसे आहे. सारंगखेड्याला देव जातात, तिथं वस्ती स्थान आहे. वांजरगावी नारायणाच्या मडी वस्ती असते. जुना नागमठाणी वस्ती झालेली आहे. तिथे पूर्वाभिमुख मंडळात पोराकोटाच्या दारवंटा उत्तराभिमुख मंदिरामध्ये देवाची वस्ती होते. त्यानंतर देव तपोवनी माणिकेश्वरीला आसन करतात. नागमठाहून निघाल्यानंतर तपोवनला गमन करतात. आता हे स्थानं असतील काही, कारण ते आतमध्ये आहे, गंगा तीरावर आहे, रोडवर नसल्यामुळं कधी जाण्याचा योग येत नाही. तर काही स्थानं आहे, काही नाही आहे. त्यानंतर मात्र परमेश्वर खातीगावी आदिती वस्ती, तिथं मात्र एका ब्राह्मणातला उपहार स्वीकारतात परमेश्वर. खातीगावला जातात, हमरापूरला गमन करतात देव हल्लीचं. आधी त्याच्या देवळात आसन होतं आणि मग तिथं वामन नावाचा एक ब्राह्मण आला देवाला. त्यांनी बघितलं. देवाला बघितल्यानंतर दंडोत घालतात, चरणावर मस्तक टेकवलं आणि तो आरोग्यासाठी विनंती करतो देवाला की जी गोसावींनी आमच्या परिवारासह उपहार करीन गोसावी यांना आणि तुमच्या सर्व परिवारासहित आम्ही उपहार करतो, तर माझ्या घरी गमन करावं. देव म्हणतात तुम्ही इथंच घेऊन या. बघा, त्यांनी विनंती केली घरी जायला, पण देव घरी गेलेले नाही. घरी जाऊन काय उपयोगच नाही. त्यांच्याकडे जिथं बसायचं आहे देवाला, तिथंच देव बसणार. ते देवाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याला इथं उपहार घेऊन यायला सांगतात आणि तोही तयार करून उपहार सर्व घेऊन येतो. देवाचा पूजा अवसर होतो आणि मग बाईसांनी दंडोत घातले, ते सर्व भक्तांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. वामदेवानी दंडोत घातले, चरणावर मस्तक टेकवलं. आरोग्याना गुळा झाला, विडा झाला. भक्तजनांना आधी त्याच्या देवळात देवाची वस्ती झाली. वस्ती स्थानं भरपूर आहे. त्यानंतर रामनाथी आसन, बाजार ठाण्याला देव गमन करतात. रामनाथाच्या देवळातील बांधलेलं जे भिंतीला टेकून असलेलं आसन आहे, तिथंच पूजा अवसर होतो, गोळा होतो. लिंगाच्या देवळात वस्ती होते. त्यानंतर भामाठाणी अग्निष्टिके वस्ती होते आणि तिथून देव डोमेग्रामला जातात. डोमेग्रामला गेल्यानंतर तिथल्या राजमठात 7 दिवस अवस्थान असतं. 7 दिवस डोमेग्रामला देव राहिलेले आहे, थांबलेले आहे. आणि ह्या डोमेग्रामला बऱ्याच वेळा देव आले, बऱ्याच वेळा थांबले. आणि आपलं 50% काही 99% जरी म्हटलं तर तत्त्वज्ञान परमेश्वरांनी डोमेग्रामला सांगितलेलं आहे. बरंचसं तत्त्वज्ञान, मूळ तत्त्वज्ञान, पूजनीय माईमभटांची पहिली भेट त्याच ठिकाणी आहे राजमठामध्ये, परंतु ह्या वेळेस नाही, ती पुढच्या वेळेस आहे. आणि मग दाई भागवत ज्योनिवृत्ती परमेश्वर करतात. तिथून एके दिवशी राजमठात दाई भागवत जे ब्राह्मण आहे त्यांना थंडी वाजून ताप भरला.
हिवताप आला, सकाळचा पूजा अवसर होतो. सर्वज्ञाचं तो दर्शनासाठी ते आले. दंडोदाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि त्यांनी विनंती केली की जी माझा ताप नाहीसा करावा. जी मला 3 वर्षापासून चौथरा म्हणजे 4 दिवसांनी ताप येतो. म्हणजे 4 दिवसांनी ताप आला तो जातो, परत 4 दिवसांनी येतो. अशा पद्धतीनं तो ताप येतो म्हणे मला. पुष्कळ उपाय केले परंतु तो गेला नाही. फार दुःखी आहे म्हणले. गोसावींनी तो घालवावाजी असं त्या ब्राह्मणाने विनंती केली. अर्थात आजारी पडला का माणूस काय तो देव धर्म त्याला कळतात, दिसतात, आठवतात आणि त्याच वेळेस करण्याची इच्छा होते. आता परमेश्वर ज्या ज्या ठिकाणी वस्ती करतात त्या ठिकाणी गावं आहे, ब्राह्मण असतील, वेगळे लोक असतील, परंतु देव वस्ती होते. परंतु कोणी आलं आहे, देवाला दंडोत घातला आहे, आरोग्याला विनंती केली असा कुठेही उल्लेख नाही आहे. खूप कमी ठिकाणी उल्लेख आहे की ज्या ठिकाणी आता त्या खातेगावला ब्राह्मणांनी विनंती केली, देवाने त्याचा उपहार स्वीकारला. बऱ्याच ठिकाणी वस्ती होते, परंतु वस्ती होऊन फक्त बायसांबरोबर भक्तांबरोबर देव तिथं थांबलेले असतात, पूजा अवसर होतो आणि देव पुढं निघतात. गावाचे गावं त्यावेळेसही असतील आणि भरलेले असतील आणि आपणही यदा का त्यावेळेस त्या गावांमध्ये असेल जे जन्माला आलेलं, परंतु आपली ती संस्कार नाही, आपली ती जोड नाही, कणव नाही, म्हणून देव आपल्याला दिसले नाही, भेटले नाही. अनेक वेळा जन्म झाले, अनेक वेळा आपण या जन्मात मरत करत करत इथपर्यंत आलेलो आहे. कधीतरी कोणत्या तरी जन्मात कुठंतरी परमेश्वर कृपेने आपल्याकडून एखादी क्रिया घडली आणि म्हणून त्याचं फळ आज आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे. तर त्यानंतर तो देवाला विनंती करतो आणि मग देव म्हणतात आधी इथं ओटा करा मग नाहीसा करू म्हणे. ते ओटा करा म्हणे. इथं देव काहीतरी करताय, कर्म करून घेताय, कर्मनाश करताय. ओटा करायला लावलं त्याला, त्यांनी ओटा केला आणि जसा ओटा होईल तसा म्हणजे तुमचा ताप पण जाईल. आणि मग त्यांनी तो हो का जी म्हटलं, विटा, माती, पाणी, बांधकामाचं सर्व साहित्य तो घेऊन आला. विटांचा पहिला थर मांडला, ताप थोडासा होता तो गेला. जसा थर वाढत गेला तसा त्याचा ताप गेला, तर तो समूळ काही नाहीसा झाला नाही म्हटले. आणि त्याच्याकडून तो ओट्याचा चुना लिंपून घेतला आणि त्याचा ताप संपूर्णपणे नाहीसा केला. अशा पद्धतीनं परमेश्वर त्या जीवाची जशी मागणी असेल तशा पद्धतीने त्या जीवाला देतात. त्या ठिकाणी 5 दिवस गेले. त्यानंतर तो परत आला. देवाला म्हणतात मला भूक लागत नव्हती, ती लागत नाही आहे म्हटले. सर्वज्ञांनी दाईंबाईला पुन्हा तसंच म्हटले की जी ताप गेला परंतु भूक लागत नाही. आणि तो म्हणतो ताप गेला पण भूक लागत नाही, आता काय करू. मग ते म्हटले आम्हाला एक उपहार करा देवाने सांगितलं. मग त्यांनी देवाला उपहार केला. बघा, देवाला जर करून घ्यायचं असं स्वतः करून घेईल. तो देवाकडे आलेला आहे पहिल्यांदा. त्यांनी काय सांगितलं आहे की मला ताप येतो, तो घालवा. न उपहाराला विनंती केली, न काही देव केलं, न काही नाही. देवाने त्याला सांगितलं का असा असा उपाय कर, तू ओटा बांध. त्याने ओटा बांधला, ताप गेला, खुश झाला, घरी गेला. परंतु त्याच्याकडून देवाला स्वीकारायचं आहे, त्याची कणव आहे, पूर्वकर्मात त्याचा जी बी जोड आहे ती असेल, म्हणून देवाने त्याला परत आणलेलं आहे. पचत नाही म्हणे, जेवण जात नाही म्हणजे उपहार करा मग. म्हणजे देवाने स्वतःहून करून घेतलेलं आहे. आपली कणव असेल, तळमळा असेल, आर्तता असेल तर परमेश्वर क्रिया करून घेतात. परंतु आपण आपल्याकडेनेच क्रिया करायच्या मागं लागेल राहतो. इकडं करा, तिकडं करा, तिकडं करा, लाभ काय काहीच नाही, समाधान काहीच नाही, बदल काहीच नाही. तर परमेश्वराने करून घेतली पाहिजे. एवढी जर आर्तता आपल्यामध्ये असेल तर नक्कीच परमेश्वर करून घेतात. त्याच्याकडून देवानी उपहार करून घेतला आणि मग त्याची पचनशक्ती पण सुधारली आणि त्या ओट्यावरती परमेश्वराचं अवस्थान होतं. अशा पद्धतीनं परमेश्वर डोमेग्रामला आहे. तिथून आता सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर भक्तजनांना अवलोकनाचा अवसर देवाने दिलेला आहे. डखले, दाईंबाई दंडोत करून देवासमोर बसले. त्यांनी विनंती केली जी आम्ही गावाला जाऊ, आता आम्ही गावाला जाऊन येतो. डखले सर्व तुम्हाला पुष्कळ दिवस झाले, तुमची माता तुमची वाट पाहत आहे, तुमच्या कुटुंबाचा अन्नसाठ्याचा पुरवठा नाही, तुम्ही जा. आणि ते दोघंही मग जातात, दायंबा आणि डखले. त्यांनी दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं. बायसान करू त्यांना शिदोरी दिलेली आहे. त्यांनाही जाण्यास अनुमती देवाने दिली आणि तिथून मग देव मात्र बीडकडे गमन करतात. आणि बरेच वस्त्या आहे, वस्तीस्थानं बरेचसे आहे आणि ते करत करत मग देव बीडला पोचतात.
परमेश्वरांनी जे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे, ज्या लीळा केलेल्या आहे, ज्या ठिकाणी वस्ती केलेली आहे, जो समज आपल्याला दिलेला आहे, तर आपण समजून घेऊन पुढे जाऊन परमेश्वर परत आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात, आचार विचारप्रमाणे सांगतात. हा तर पूर्वार्धच चालू आहे. फक्त आता बोधवंत एकच बाईसा प्रेमी भक्त आहे. बाकीचे सारे जे भक्त आहे परमेश्वराबरोबर, त्यांना कोणालाही बोध नाही आहे. वेद आहे आणि ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर जातात त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी त्यांच्या संस्कारानुसार लोक येतात, देव त्यांना देतात. अशा पद्धतीनं ज्या जीवाची जशी अवस्था असेल तसं परमेश्वर ते देत पुढे जातात. आपली अवस्था आपण समजून घेऊन परमेश्वरांनी जी दिलेली समज आहे ती समज आपल्या जीवनात उतरून जर आपण परमेश्वरांनी दिलेली आज्ञा, सांगितलेली आज्ञा जर प्रतिपालन केली तर नक्कीच परमेश्वरही आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.